कोशिश में नाकामयाब फील्डर 1 रन के साथ धरने गुरुजी सर बताते हुए स्कोर कार्ड पर 3 रन विदाउट लॉस। पहला और प्रगति पर इस प्रतियोगिता का ये पहली फेरी का आखिरी मुकाबला। इस बार डाउन द ग्राउंड खेल दिया, वाइड स्पीड ऑन की दिशा में फील्डर है, 1 रन लेने का मौका। बूंद बूंद से तालाब बनता है, ये दोनों बल्लेबाज चाहते हैं और हर एक गेंद के ऊपर रन लेने की कोशिश और उसमें कामयाब होते हुए 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर विदाउट लॉस। 4 रन स्कोर कार्ड पर। पहला P1 पावर प्ले का षटक, 4 ओवर का होने वाला मुकाबला, क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध एनएसी खानौर चषक 2026 इस प्रतियोगिता में। इस बार लाउड अपील किया पर उस अपील में आत्मविश्वास का उत्साह ज्यादा, उस अपील को नकारते हुए डॉट गेंद। सुशांत की अच्छी गेंदबाजी यहां पर नजर आ रही है, शानदार गेंदबाजी। बल्लेबाज को रोकने का प्रयास किया, कामयाब गेंदबाजी करने का प्रयास। जो कोणी विजेता संघ असेल कोणी जाणार नाहीये, यानंतर सेकंड फेरीला सुरुवात होणार याची नोंद घ्या। इस बार जड़ में लाने की कोशिश, पॉइंट इधर में खेल दिया है, फील्डर है वहां पर 1 रन लेने का मौका। जे विजयी संघ आहे त्याला विनंती असेल कोणी कुठेही जाणार नाहीये, यानंतर सेकंड फेरीला सुरुवात होणार आहे, त्यामुळे लगेच आपण इथे थांबायचं आहे। यानंतर होणारा सामना जय भवानी कुणे एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर का 5 रन। गेंदबाजी के लिए आते पहला ओवर से सागर गायकर गेंदबाजी के लिए आते हुए तो यानंतर होणारा सामना जय भवानी कुणे विरुद्ध जय भारत वेलवली। दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस आणि त्वरित संपर्क साधायचा है। तो एक ओवर की समाप्ति के बाद 5 रन विदाउट लॉस। गेंदबाजी के लिए सागर है, सागर गायकर गेंदबाजी के लिए इस बार ने गेंद को डाली भी गेंद आउट, लेग स्टंप के बाहर से जाने वाली गेंद को छेड़खानी करने की कोशिश, सीधा विकेट कीपर के दस्ताना में डॉट गेंद। हर एक डॉट गेंद यहां पर सागर गायकर का आत्मविश्वास बढ़ाएगी, क्योंकि विश्वास रखा है और दूसरी ओर की जिम्मेदारी यहां पर कंधे पर दी है और उस अनुशंका से यहां पर जरूर गेंदबाजी करने का प्रयास, लाजवाब गेंदबाजी। इस बार बैकफुट पर गए, पॉइंट इधर में खेल दिया, फील्डर है वहां पर, 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ धरने गुरुजी सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 6 रन विदाउट लॉस। चालू मुकाबला अगर देखा जाए तो बहरी माता बेलवली बनाम मार्शल मुल्खानाव, ये दोनों टीम के दरमियान ये क्रिकेट का बैटल। मार्शल मुल्खानाव गेंदबाजी करते हुए नजर आ रही है, सेकंड पर बल्लेबाज फिर से एक बार, ओहो आड़े वाले से खेलने का प्रयास, बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, डॉट गेंद आती हुई। और इस प्रतियोगिता का, इस रजनी क्रिकेट का 175वां डॉट आता हुआ, जरूर क्या गेंदबाजी हुई है। आज की रजनी क्रिकेट में 175 गेंदें डॉट कराई है। इस तरह का आयोजन एनएसी खानौर चषक 2026 में हम सब देख रहे हैं। गेंदबाजी के लिए सागर, इस बार सागर की गेंद उसे मिड ऑन की दिशा में खेल दिया, मिड विकेट में फील्डर है, ओहो पर अच्छा बैकअप। वहां पर जरूर ऐसा कहा जाता है, अपने दुनिया में कितना पैसा कमाया उससे ज्यादा कितना पैसा बचाया। क्रिकेट में वही महत्वपूर्ण है, कितने रन बना लिए उससे ज्यादा कितने रन बचा लिए, और ये 2 रन यहां पर बचाने में कामयाब होते हुए क्षेत्र रक्षक मार्शल मुल्खानाव टीम की जानिब से गेंदबाजी करते हुए सागर गायकर स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर धरने गुरुजी सर बतलाते हुए 8 रन स्कोर कार्ड पर। सागर गायकर की अच्छी गेंदबाजी बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया है, रोक कर रखा है। ऑफिशियल अंपायर देखा जाए तो पुरुषोत्तम जी भगत, संकेत जी ढोले और थर्ड अंपायर मोहम्मद जी बकवाल।
इस बार जल में लाने की कोशिश खोद कर खेलना चाहते थे फील्डर, शॉर्ट मिड ऑफ में फील्डर तैनात थे, पर जब तक फील्ड करेंगे तब तक एक चिकी रन लेने में कामयाब। 1 रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर धीरे धीरे 9 रन विदाउट लॉस। नौ रन स्कोर कार्ड पर फिर से एक बार स्ट्राइक एंड पर निकेत बल्लेबाज। इस बार निकेत जैसे बल्लेबाज को काफी डॉट कराते हुए गेंदबाजी करने वाली टीम मार्शल मुल्खाना। शानदार गेंदबाजी सागर गायकर ने इस प्रतियोगिता में एक कंजूसी गेंदबाजी की और डॉट कराने में कामयाब। 2 ओवर की समाप्ति के बाद विदाउट लॉस स्कोर कार्ड पर अगर देखा जाए तो 9 रन यहां पर प्राप्त होते हुए यानंतर होणारा सामना सेकंड फेरीचा पहिला सामना होईल जय भवानी कुणे त्यांच्या विरोधात जय भारत वेलवली। दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे। जरूर पहले से फेरी का यहाँ पर मैच अभी भी शुरू है। 3:30 बजकर गए, स्पीड अप करना है। 15 मिनटों में हमें 3 ओवर समाप्त करना अनिवार्य है। गेंदबाजी करने वाली टीम जान ले क्योंकि 15 मिनटों में आपको 3 ओवर समाप्त करना अनिवार्य है और 4 ओवर के लिए 20 मिनट का समय यहाँ पर दिया है। मुन्ना ठाकुर हम देख रहे हैं जो वॉलंटियर्स की जिम्मेदारी और जल ही तो जीवन है, वो पानी की अन्न पुरवठा पानी पुरवठा यहाँ पर लेकर जाते हैं, उनका भी मैं आभार व्यक्त करूंगा। दूसरी ओर की जिम्मेदारी मन भोपी निजी पहला टीम की ओर से तीसरी ओर लेकर मन भोपी मन गेंदबाजी के लिए आते हुए स्कोर कार्ड पर 9 रन मुश्किल में डालते हुए मार्शल मुल्खानाओं की गेंदबाज बल्लेबाजी करने वाली टीम बहेरी माता वेलवली टीम को अभी बड़े स्ट्रोक लगाने होंगे। मन फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार। पटकी हुई गेंद आड़े बल्ले से खेल दिया है, फील्डर है वहां पर फील्ड करेंगे तब तक 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ डबल डिजिट अंक 10 रन स्कोर कार्ड पर विदाउट लॉस। दस रन स्कोर कार्ड पर लग चुके। मन भोपी गेंदबाजी करते हुए स्ट्राइक एंड पर फिर से एक बार निकेत। इस खिलाड़ी ने नाराज किया पर अपनी बल्लेबाजी के जलवे यहां पर दिखाने होंगे। ओहो फिर से एक बार तेज तरार गोली की रफ्तार डाली विकेट। मैंने पहले ही कहा था निकेत जैसे बल्लेबाज ने यहां पर थोड़ा सा नाराज किया पर गेंदबाज की सराहना करनी होगी। मन भोपी यहां पर गेंदबाजी करने में कामयाब, डॉट पे डॉट कराने में कामयाब। स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर मात्र 10 रन विदाउट लॉस। तीसरा और प्रगति पर पिछले मैच में अगर देखा जाए तो मंगेश घाणेकर पुरस्कृत श्री गणेश कुदे टीम ने नाराज किया था, 11 रन पर ही पारी सिमटी थी। पर इस बार गेंद हवा में, हवा के साथ साथ घटा के संग संग ओहो डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवनी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी। जीवन दान देते हुए यहां पर इस प्रतियोगिता पर गेंद जाएगी सीमा पार, मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार चौकार। इस प्रतियोगिता का 20वां कैच ड्रॉप होता हुआ नजर आया। एक आसान सा कैच छोड़ दिया जीवन दान देते हुए। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है चारुलता भाभी के हीरो संजू सैमसन। स्कोर कार्ड पर 14 रन विदाउट लॉस। मन भोपी फिर से एक बार गेंदबाजी करते हुए अच्छी गेंदबाजी कर रहे हैं पर फील्डरों की साथ यहां पर नहीं मिल रही है। ओहो फिर से एक बार देखिए कब्बार की गेंदबाजी, फिर से एक बार वही कारनामा। हर इंसान दिल का बुरा नहीं होता, हर इंसान बेवफा नहीं होता, बुझ जाता है दीपक अक्सर तेल की कमी से, हर बार कसूर हवा का नहीं होता। यहां पर मन भोपी गेंदबाजी कर रहे पर फील्डर साथ नहीं दे रहे। लगातार का ये दूसरा कैच ड्रॉप होता हुआ। खराब फील्डिंग मार्शल मुल्खाना टीम की तरफ से। विकेट कीपर ने गलती की, लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर ने गलती की। ओहो फिर से एक बार परफ्यूम डिलीवरी, शानदार गेंदबाजी। मन भोपी आज अपने नाम की तरह मन जीत लिया है। शानदार गेंदबाजी, इसीलिए तो कहते हैं ना आने वाला है वक्त तेरे इम्तिहान का।
करना पड़ेगा तुझे सामना तूफान का, और वो तूफान आज इस मैदान पर मन गेंदबाजी करते हुए नजर आए। शानदार गेंदबाजी, 14 रन स्कोर कार्ड पर, तीसरा ओवर प्रगति पर है। विदाउट लॉस बल्लेबाजी करते हुए बहेरी माता वेलौली टीम। ओहो, फिर से एक बार जल में डालने की कोशिश, सटीक यॉर्कर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया। शानदार गेंदबाजी। 3 ओवर की समाप्ति के बाद विदाउट लॉस 14 रन स्कोर कार्ड पर। आने वाली 6 गेंदों का खेल शेष बाकी है। तत्पूर्वी विनंती असेल टॉससाठी यायचंय। टीम जय भवानी कुणे त्यांच्या विरोधात जय भारत वेलवली, दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी त्वरित संपर्क साधायचा है। जय भारत वेलवली टीम के संघ मालक अगर देखा जाए तो समीर जी भगत, एसएस सॉल्यूशन के सर्वे सर्वा। तीन ओवर की समाप्ति के बाद 14 रन स्कोर कार्ड पर आखिरी ओवर की जिम्मेदारी मार्शल किंग, मार्शल मुल्खाना टीम की तरफ से गेंदबाजी के लिए आते हुए आखिरी ओवर की जिम्मेदारी चेतन भोईर गेंदबाजी के लिए आते हुए। टीम और स्पेशलिस्ट अनामारी का षटक रनों को अंकुश लगाने की कोशिश। और धरने गुरुजी से अगर देखा जाए ना तो ड्यू फैक्टर है, उसका थोड़ा सा फर्क गिरा है। यहाँ पर गेंद गिल्ली हो रही है और इसकी वजह से बल्ले से सही से पिकअप नहीं हो रहा है, और जब हो रहा है तब जरूर यहाँ पर 4 रन भी प्राप्त होते हुए। तो आखिरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए गेंदबाज चेतन आते हुए। चेतन के ऊपर जिम्मेदारी भैरवी का षटक, और इस लॉन्ग ओवर में क्या टारगेट सेट किया जाएगा इस बार। देखे आओ, देखा लाता आओ, गेंद को भेज दिया है। एक कंटेनर, 3 टमटम, गेंद जाएगी चीन टपाका डमडम सीमा रेखा के पार। लॉफ्टेड षटकार। हम फिल्म का गाना अमिताभ बच्चन किमी काटकर पिक्चराइज किया हुआ ये सॉन्ग डीजे आपने जरूर सुनाया। शॉर्ट किस्म की गेंद, फिर से एक बार गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे। हो हे प्रभु, हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ। मोए मोए जीवन दान देते हुए यहाँ पर बल्लेबाज, जिस खिलाड़ी ने इसके पहली गेंद पर छक्का लगाया था उसी खिलाड़ी को यहाँ पर जीवन दान दिया है। म्हणून सांगतो, बोलू नका मेवणी पाशी, तक्रार जाईल बायको पाशी, मग व्हाल तुम्ही वनवासी। 12 खिलाड़ियों में से आपको यहाँ पर मौका दिया गया और उसमें आपने गलती की, और उसका खामियाजा भुगतते हुए 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 22 रन विदाउट लॉस। शानदार बल्लेबाजी करते हुए चेतन भोईर गेंदबाजी करने के लिए तैयार। फिर से एक बार दीपेश के लिए, पर इस बार पॉइंट इधर में खेल दिया, फील्डर है वहां पर, रनआउट का खतरा हो सकता है। और इस बार अपनी विकेट को सैक्रिफाइस करते हुए दोनों जवानी के मस्ती में चूर, न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा। क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट और डीजे को मौका। इस बार जरूर 9 सेकंड बल्लेबाज रन लेने की कोशिश में आउट होते हुए 22 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। चौथी गेंद फुल टॉस किस्म की गेंद मिडऑन की दिशा में खेल दिया। इस बार फील्डर है, 1 रन लिया, दूसरी रन लेने की कोशिश, और 1 ही रन पर संतुष्ट होना होगा। इस 1 रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 23 रन, 1 विकेट के नुकसान पर। गेंदें हो चुकी है 4, आने वाली 2 गेंदें शेष बाकी। पहले सत्र में क्या टारगेट सेट किया जाएगा टीम बहेरी माता बेलौली टीम के लिए। यहां पर अपॉर्चुनिटी होगी, बड़े स्ट्रोक लगाने होंगे, पर इस बार देखिए यश थर्ड अंपायर को रेफर किया ऑफिशियल अंपायर संजय जी ढोले सर ने। दूध का दूध पानी का पानी, क्या पॉपिंग क्रीज में बल्लेबाज पहुंचे हैं या फिर नहीं, इसका जरूर रिजल्ट यहां पर थर्ड अंपायर को चैलेंज करते हुए।
इस प्रतियोगिता में अगर देखा जाए तो 22 सिक्सर है और 36 चौकार का समावेश है। और जरूर टेनिस क्रिकेट .in के माध्यम से हमें सब नजर आता हुआ, पर क्या बल्लेबाज आउट है या नहीं, ये तो पॉपिंग क्रीज में पहुंचे या नहीं, ये थर्ड अंपायर का डिसीजन आना अभी भी बाकी है। पर क्या तीसरी आंख यहां पर रिजल्ट आएगा? इट्स OUT, बल्लेबाज आउट होते हुए। विकेट का पतन, फिर से एक बार डीजे को मौका। चेतन को यहां पर जरूर रन आउट के रूप में प्राप्त करते हुए इस बार मिस टाइमिंग के दबाव में फिर से एक बार क्या कैच लिया जाएगा? ओहो, थर्ड अपेंड में फिर से एक बार कैच, बाज की फाटली निवासली पलाली, फिर से एक बार यहां पर जीवन दान पे जीवन दान देते हुए इस दो रनों के साथ टीम का टोटल स्कोर जहां पहुंचा स्कोर कार्ड पर 25 रन। तत्पूर्वी विनंती असेल टॉस साठी यायचंय दोन्ही संघाचे संघनायक टीम जय भवानी कुणे बनाम जय भारत वेलवली। जय भवानी कुणे आणि जय भारत वेळवली। चला वेळवली टीम कॅप्टन, येस थँक्यू सो मच। आणि त्याचा टॉस या मुख्य मंचावर होत असताना आपण पाहतोय। दोनही संघांना खूप खूप शुभेच्छा। कॉल कोण करणार आहे? येस, कुणे संघ कॉल करतोय। जय भवानी कुणे संघाचा कॉल आहे, हेड आलाय। सो कुणे संघ टॉस जिंकलाय, डिसिजन काय असेल? थँक्यू सो मच। कुणे संघाने टॉस जिंकलाय, अर्थातच जय भवानी कुणे संघाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये। येस, तो जरूर पहले सत्र का खेल समाप्त हो चुका। पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए 25 रन बनाए और जीतने के लिए 24 गेंदे 26 रनों की आवश्यकता है। दूसरे सत्र में क्या होगा ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा रायगढ़ का बुलंद आवाज हमारे काबिल दोस्त कपिल जी ठाकुर सर के पास। धन्यवाद। थँक्यू सो मच भाईजान, तुमचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। कधी कधी रात्र झाल्यावर आपल्याला कॉमेंट्रीचा तो लहेजा थोडासा बदलावा लागतो, थोडंसं कॉमेडी इंटेंटने कॉमेंट्री करावी लागते, कारण लोकांची झोप उडवणं सुद्धा कधी कधी आपल्याला गरजेचं वाटतं, कारण प्रेक्षकांचं मॅचकडे लक्ष किती आहे हे सुद्धा आपल्याला फार महत्त्वाचं असतं। 26 धावांची आवश्यकता आहे। रन बॉल इक्वेशन ऑलमोस्ट रन बॉल 26-24 मध्ये आवश्यक आहेत। मग तो सामना आठवावा लागेल इंडिया वर्सेस पाकिस्तान T20 वर्ल्ड कप, आणि त्यामध्ये जसप्रीत बुमराहने केलेली जबरदस्त गोलंदाजी, आणि तशा पद्धतीचं क्रिकेट जर या मॅचमध्ये पाहायला मिळालं तर निश्चितपणे हा सामना गोलंदाजी करणारा संघ जिंकू शकतो, या वक्तव्यावर मी ठाम राहू शकतो। गोलंदाजांना आक्रमक व्हावं लागेल आणि चेंडू डायरेक्टली पंचांकडे फेका मुन्ना, कारण चेंडू ओला होतोय, त्यामुळे या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। कारण आज थंडीचं सावट थोडंसं जास्त आहे असं आपण म्हणूयात, कारण खूप जास्त थंडी पडलेली आहे। म्हणजे आज असं वाटते या मुख्य मंचावर बसलेले आमचे सर्वच मान्यवर, जितेंद्र दादांना सुद्धा असं वाटते एखादी चादर किंवा मोठी शाल असती जवळ तर फार मजा आली असती। बघा, हा छोटा फार क्रिकेटचा दर्दी रसिक आहे, म्हणजे त्याचं योगदान फार महत्त्वाचं आहे। आज मैदानामध्ये पाणी घेऊन जाण्यापासून एखादा मोठा क्रिकेटर घडण्यापर्यंतचा प्रवास आपण बऱ्याच क्रिकेटर्सचा पाहिलेला आहे। म्हणजे त्यामध्ये सध्याच्या घडीला अलिबाग तालुक्यातीलच क्रिकेटरचं नाव घेऊयात ना, किरण लट पीक पॉइंटला होता, खूप चांगला खेळला, 3 वर्ष बॅड पॅच 12th मॅन राहिला, आणि या सीझनमध्ये खूप सुंदर बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। थळगावातून बिलॉंग करतो आणि वीर दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये सुद्धा खूप चांगला खेळला, अलिबाग बिग बॅश चांगली खेळला, अलिबाग प्रीमियर लीग चांगली खेळला, खारीपाट चॅम्पियन्स लीग मध्ये त्यांना संधी नव्हती, त्यामुळे
ते बाकी गाव टू गाव त्या ज्या फॉर्मॅटच्या टीम टू टीम फॉर्मॅटमध्ये सुद्धा खूप चांगला खेळला. बिग बॅशमध्ये खूप चांगला खेळला, म्हणजे खूप चांगलं क्रिकेट खेळतोय. सो या गोष्टी सुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. आपण म्हणतो फरदीन काझी सुद्धा 12th मॅच बरेच वर्ष होता आणि त्यानंतर वंडर बॉय म्हणून त्याला संबोधलं जातं. आणि त्या एक्झिबिशन मॅचमध्ये तुम्ही त्याचा खेळ पाहिला असाल की सडपातळ शरीर यष्टी पतला है पर बहुत तेज है. 24 बॉल 26 धावसंख्येची आवश्यकता आणि मैदानामध्ये थांबलेल्या घरी चादरीमधून गोधडीमधून मोबाईलवर मॅच पाहणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. येस, दर्दी क्रिकेट रसिक. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आडवा बॅटने सरळ उचलायचा होता, परंतु फलंदाजाची उचलबांगडी होता होता राहिली असं आपण म्हणूया. जवळून बॅटच्या जवळून गेला. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही एक्झॅक्टली पहा की हे tenniscricket.in आहे, तिथे ॲक्शन रिप्ले तुम्हाला मिळणारच आणि ऑन स्क्रीन तुम्हाला दाखवलं जाईल की एक्झॅक्टली काय घडलंय. बघा की आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग होती आणि बॅटच्या जवळून बॅटला न स्पर्श होता. वंडरफुल. पण अशा वेळेला गोलंदाजाला चूक करण्यास भाग पडले असं आपण म्हणूयात. पहिला चेंडू खूप चांगला होता. आता हा दिशाहीन चेंडू, अतिरिक्त धावसंख्येत 1ने वाढ जरूर आलेली आहे. धावसंख्या पुढे जाते किंवा धावसंख्येचा श्री गणेश झाला असं आपण म्हणूयात. जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. 23 बॉल 25ची आवश्यकता. स्ट्राईक एंडला ओमकार, नॉन स्ट्राईक एंडला चेतन. हे बॅटर मैदानामध्ये सज्ज आणि पहिल्या चेंडूवर उंच फटका, लांब नाहीये. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, टेक्स इट सुपरबली. ओमकार पाटीलचा संपतोय खेळ. ओमकार बाद. आई एकविरेच्या उत्सवासाठी आपण जरूर एकविरेच्या गडावर जातो, परंतु तिथे जात असताना देवीचं दर्शन न करता आपण तिथे बऱ्याच 2 वर्षापासून आपण बघतो ना की तिथे भांडणं खूप जास्त होतात. आपण जातो कशासाठी, आपण करतोय काय, या गोष्टी सुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. यस, न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहेत आणि या न्यू बॅटरच्या रूपाने हर्षद भोईर या वेळेला आलेले आहेत. हर्षद भोईर खूप चांगली फलंदाजी नेहमी आपल्या संघाकडून मिडल ऑर्डरमध्ये करत असतात, परंतु या वेळेला या थंड वातावरणामध्ये स्वतःला गरम ठेवायचं असेल, दोन्ही ब्रदर्स मैदानामध्ये आहेत. गोलंदाज सज्ज, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, परंतु फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बॉल थांबवू शकलेला नाहीये. चेतन भोईर आणि हर्षल भोईरची ही जोडी मैदानामध्ये आहे, परंतु धाव पूर्ण करू शकलेली नाहीये. धावसंख्या जिथे होती तिथेच आहे. एकच धावसंख्या जी की बॅटने आलेली नाहीये असं आपण म्हणूयात. व्हाईट बॉलच्या रूपाने ती धावसंख्या आलेली आपल्याला पाहायला मिळते. आता आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला कोरा चहा दिला जातोय, कोरा करकरीत. आहा, किनारा लगा, सहारा मिला, बिहाइंड द विकेट. विकेट कीपरचे दस्ताने चांगले आहेत, तेज आहेत आणि जबरदस्त पकडलाय झेल. फलंदाजाचा संपतोय खेळ. फलंदाज बाद. उद्घाटन सोहळा संपन्न झाला. अशा वेळेला बरेचसे मान्यवर या मंचावर उपस्थित होते आणि काय दिमागदार पद्धतीने या 10व्या पर्वाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. tenniscricket.inचे जबरदस्त छायाचित्रण, बरीचशा बक्षिसांनी वेढलेली ही स्पर्धा, परंतु खास बक्षिसं काय आहेत तर 2 टू व्हीलर आहेत आणि 2 टू व्हीलर, एक गाव टू गाव फॉर्मॅटमध्ये, एक IPL फॉर्मॅटमध्ये. कोण जिंकणार या 2 टू व्हीलर, आणि ते मात्र प्रतीक्षेमध्ये आहेत. येस, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पॉइंटला आहे. शॉर्ट पॉइंटला शॉर्ट बट स्वीट खेळी करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता, परंतु आल्या आल्या जा घरी असं म्हणत फलंदाजाला पाठवलंय माघारी. आउट. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खेम्यामध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली असावी, हसू की रडू
अथर्व मैदानामध्ये आलाय. आपण त्या गोष्टींची चर्चा करत होतो. एखादा लोवेस्ट टोटल असल्यावर तुम्हाला बॅटिंग कशा पद्धतीने करायला पाहिजे, किंवा सलामीचे सलामीवीर ज्या वेळेला बाद होतात किंवा पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर विकेट पडल्यानंतर तुमचा माइंडसेट कशा पद्धतीचा असायला पाहिजे. कारण या सिच्युएशन हँडल जर तुम्हाला क्रिकेटच्या या पटलावर करता आल्या तर मात्र क्रिकेट तुमच्यासाठी सहज आहे, सोपं आहे असं मी म्हणेन. परंतु क्रिकेट कोणासाठी सोपं राहिलेलं नाही आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा परफॉर्मन्स होत नव्हता आणि त्यांना थोडासा पाय उतार करावा लागला कॅप्टन्सीवरून. आणि अशा वेळेला हा एक झेल, या वेळेला गोलंदाजी करणारा सांगतोय आम्ही या मॅच मध्ये आहोत, मॅच सोडलेली नाहीये. आणि फलंदाजांना लगातार माघारी पाठवलाय. बाद. माच नारळी पौर्णिमेच्या नंतर समुद्र देवतेला नारळ आपण अर्पित करतो आणि त्यानंतर कोळी राजा समुद्रामध्ये मासेमारीसाठी जात असतो आणि त्यावरच आधारित येताळे देवाला ते नारळ अर्पित करण्याचं एक सुंदर गीत आपण पाहिलं. परंतु मैदानामध्ये काय घडलंय, लगातार 3 विकेट. गोलंदाज साहस वाडेकरचं हा साहसी खेळ. मात्र गोलंदाजी करणारा संघ अर्थातच बहिरी माता वळवली संघाच्या खूप फायद्याचा विषय ठरलेला आहे. लगातारच्या 3 विकेट्स, या ओव्हरमध्ये 1 धाव, 4 विकेट्स आलेले आहे. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. गोलंदाज साहस अगदी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेतल्यात. जिंकण्यासाठी आता निश्चितपणे 25च धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि वाईडची 1 धाव आली होती धरणे सर. 1 डॉट बॉल, 4 विकेट्स. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सज्ज. राऊंड विकेटने आले. हलक्या हाताने बॉल ग्राउंड स्ट्रोक खेळलेला आहे. स्ट्रेट टू द पॉइंट फिल्डर असं म्हणूयात. आणि निश्चितपणे धावसंख्ये पहिली बॅटने आले. 2 धावा, 4 विकेट अशा पद्धतीचं धावफलक. धावसंख्या जमवत असताना बॅटिंग लाईनअप अशा पद्धतीने ढासळलेली मी खूप कमी वेळाला पाहिलेली आहे. अंकितने 4 विकेट्स घेतल्या होत्या, परंतु त्याने 3 धावा खर्च केल्या होत्या धरणे सर. पण यांनी एकच केले, पण ते बॅटने सुद्धा नाहीये, ती अतिरिक्त खर्च केलेली आहे, ती वाईट स्वरूपात आलेली आहे. आणि विकेटची हॅट्रिक. वंडरफुल स्पेल. गोलंदाज फुल टॉस टाकलाय. दिशाहीन गोलंदाजी. गॅप मध्ये गेलाय. सुई धागा शॉट झाला असता, परंतु धागा सुईमधून गेला नाहीये असं आपण म्हणूयात. तिथे मात्र टक्कर झाली. 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 4 धावा, 4 विकेट. ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र बहिरी माता वळवली संघाचे ग्रामस्थ आता जागे झाले असतील. आपल्या गावातील खेळाडू चांगले खेळत आहेत. 26 धावा जरूर बनवल्यात, परंतु 4 फलंदाजांना तंबूच्या दिशेला मार्गस्थ केलेला आहे मूळ खानावच्या. त्यामुळे आता या मूळ खानावच्या संघाला थोडासा विचार करावा लागेल. आणि अशा वेळेला आडवा बाटने मारण्याचा प्रयत्न, अंधाधुंद फायरिंग, कुठे मारायचा होता, फुटवर्क झालेलं नाहीये. क्रिकेटमध्ये पदलातिथ्याला किती महत्व आहे हे त्यालाच विचारा, ज्याला पदलातिथ्य न झाल्यामुळे त्याच्या बॅटचा किनारा लागला, बॉलचा किनारा लागला आणि विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये गेला. फुटवर्कमुळे त्याला स्ट्रोक सिलेक्शन करता आलेलं नाही आहे. एखाद्या डान्सरला विचारा की त्याचं फुटवर्क किती इम्पॉर्टंट असतं. येस, मॅचकडे जाऊयात. ओव्हर क्रमांक 2 चालू आहे. हा पुन्हा एकदा बॅटच्या जवळपास, परंतु बॅटला न स्पर्श होता विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये. थोडे अंशी मी म्हणेन आउटसाइड द ऑफ स्टंप पाय होता का नाही. जर होता तर मात्र वाईड लाईन वाढली जाईल. न्यू रूल ऑफ वाईड बॉल. येस, डेफिनेटली 4 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 10 बॉलमध्ये 4 विकेट्स, 4 धावा, अशा पद्धतीचं हे धावफलक पाहायला मिळते. फुल टॉस उचललाय लॉंग ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहेत इनटू द सेफ हँड. ओहो, वन मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. म्हणजे आपल्याला आपण म्हणतो ना की घाई जेवून आपल्याला खेळायला जायचं असतं, तशाच पद्धतीचं काहीतरी पाहायला मिळते. हे 26 धावा आहेत ना, 2-3 बॉलमध्येच मॅच आपल्यापर्यंत घ्यायची, मोठे फटके मारायचे.
परंतु ती घाई करत असताना एखादा घास जेव्हा अडकतो आणि तो घास बाहेर निघतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की थोडंसं घाई, अति घाई आणि नाही. येस, मॅचकडे जाऊयात. 5 विकेट 4 धाव संख्या. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत आणि स्वप्नीलची काय जबरदस्त गोलंदाजी होते. न्यू बॅटर मैदानामध्ये सागर आलेले आहेत. सागरसाठी टाकलेला हा खोलवर टप्प्याचा बॉल ऑलरेडी जर तसं पाहिलं गेलं तर फुलटॉस होता. बॉल यॉर्कर बनवला. फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षक सुद्धा मिसकॅल्क्युलेशन, मिसअंडरस्टँडिंग आणि मिस कॉलिंग. क्रिकेटच्या पटलावर या गोष्टी सुद्धा आपण फार विचार करत असतो आणि मी म्हणालो होतो की इनिंगच्या सुरुवातीलाच या 26 धावा कशा पद्धतीने तुम्हाला वाचवता येतील तर जसप्रीत बुमराह सारखी गोलंदाजी करावी लागेल. कारण 126 धावा वाचवायच्या होत्या 120 बॉल्समध्ये आणि त्यावेळेला जसप्रीत बुमराहने पाकिस्तान विरोधामध्ये जी गोलंदाजी T20 विश्वचषकामध्ये केली होती तशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. ते करून दाखवलंय ओव्हर क्रमांक 1 आणि 2 मध्ये. आता बाकी संघ मात्र जे जिंकलेले आहेत ना त्यांच्या भुवया थोड्याशा उंचावल्या असाव्या. त्यांच्या मनामध्ये ती झोप आहे, चेहऱ्यावरची झोप आहे ना ती उडली असावी. आता घरामधून जे प्रेक्षक मॅच बघतायत ना, अरे बाबा हे काय झालंय. म्हणजे आता आपण वेळवली संघाचा विचार करूयात. ते म्हणाले आमची झोप उडलीच आणि मूळ खानाव म्हणतील आता आम्हाला झोपच लागणार नाही. कधी कधी या गोष्टी सुद्धा लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आपण कुठल्या प्लॅटफॉर्मवर खेळतोय, कोणती स्पर्धा खेळतोय, आपण किती एंट्री फी दिलेली आहे आणि त्या एंट्री फीला साजेसा गेम होणं गरजेचं आहे. कधी कधी आपण बाहेरून खूप टीका करत असतो खेळाडूंवर. तो आपण आयकॉन प्लेअर आले, तो पहिल्याच बॉलवर आऊट झाला, तो हे करतो, तो असं तो तसं. परंतु बोट दाखवण्यापेक्षा एक बोट ज्या वेळेला आपण दुसऱ्याकडे दाखवत असतो 4 बोट आपल्याकडे सुद्धा असतात. बोलून होत नसतं. हे इतकं मोठं आयोजन नुसतं बोलून झालेलं नाहीये. अपार मेहनत या संपूर्ण आयोजकांची आहे. म्हणजे कुठे कुठल्याही गोष्टीवर बोट ठेवता येणार नाही इतकं सुंदर आयोजन आहे. ओव्हर क्रमांक 3 चालू झालेली आहे. मोठा फटका, कनेक्शन दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि पकडलाय अजून एक झेल. फलंदाज क्रमांक 6 चाललाय मैदानाच्या पार. आउट. थँक्यू सो मच. संजू राठोडचं गीत आपण ऐकलं. संजू राठोडचा किस्सा माहित आहे का तुम्हाला? संजू राठोडचा पहिला गाणं ज्या वेळेला रिलीज झाला, सुपर हिट झाला, पण त्याच्या आधी त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली होती. खूप बॅड पॅचमध्ये होता आणि त्यानंतर ज्या वेळेला त्याचा पहिला गाणं सुपर हिट झाला आणि त्याच गाण्यावर त्याच्या सोडलेल्या गर्लफ्रेंडने रील बनवली होती. इतका फेमस व्हा मित्रांनो. आडव्या बॅटने खेळलाय, डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षण निवडलंय, क्षेत्ररक्षकाला सुद्धा हेरलंय. लगातारचा दुसरा झेल पकडला जातोय. फलंदाज क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर. होण्याचा मूलमंत्र काय आहे तर मी सध्याच्या भाषेमध्ये सांगेन, ज्या मुलीने तुम्हाला नकार दिलाय ना, उद्या त्याच मुलीच्या नवऱ्याला तुमच्या हाताखाली कामाला ठेवा. इतकं यशस्वी व्हा. आणि यशस्वी होत असताना गोलंदाजी करणारा संघ काय कमाल करताना पाहायला मिळतंय. एकदा जोरदार टाळ्या होत्यात गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. 26च होत्या, परंतु वाचवण्याची कॅपॅबिलिटी आमच्यामध्ये आहे. जो सिद्ध करतो तो प्रसिद्ध होतो. प्रसिद्ध कधी होता? जेव्हा तुम्ही मेहनत करता. साहस वाडेकर यांनी जर हॅट्रिक घेतलंय त्याच्यासाठी 200 रुपयाचं 300 रुपयाचं बक्षीस आणि कॅच घेतली त्याच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस, म्हणजे टोटल 400 रुपयाचं बक्षीस प्रणय म्हात्रे यांच्याकडून. प्रणय म्हात्रे भेरसे यांच्याकडून हे बक्षीस दिलं जात आहे. जाऊयात एकदा इक्वेशनकडे. 9 बॉल्स 20 धावसंख्येची आवश्यकता.
विकेट 7 पडलेले आहेत. चेतन अजूनही मैदानामध्ये आहे. चेतन है तो मुमकिन है, अकेला लढ सकता है ये बंदा, परंतु प्रेशर हँडल करता येईल का? पॉझिटिव्ह इंटेंट, फॉरगेटिंग इज अन आर्ट. झालंय ते विसरावं लागेल, स्वतःला लढावं लागेल. रडण्यापेक्षा लढलेलं फार बरं असेल. 9 मध्ये 20 ची आवश्यकता. आता हा चेंडू दिशाहीन टाकलाय. गोलंदाजाला माहित आहे स्ट्राईक एंडचा फलंदाज चांगली बॅटिंग करू शकतो आणि त्याच्या मर्यादेच्या बाहेर टाकत असताना इथे मात्र बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलं जात आहे, वेदर इट इज वाईड बॉल ऑर नॉट. आमच्या सरांना आता मात्र थोडंसं झोपेला कंट्रोल करावं लागेल. साहस वाडेकर यांच्यासाठी साजन वाडेकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. टोटल 600 रुपये साहससाठी. साहसच मला फार आवडलंय. सकाळचे 4:07 झालेले आहेत, म्हणजे आमचा महिला वर्ग उठला असेल. इट्स अ वाईड बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. गाईडलाईनच्या बाहेरून गेला होता सर. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. ओ ये क्या हुआ? म्हणजे कधी कधी कॉमेंट्री करण्यापेक्षा मैदानामध्ये जे काही आवाज येतात ना ते ऐकण्याची आम्हाला फार उत्सुकता असते. एकाकडून टाळ्या, एकाकडून शिव्या, म्हणजे वेगवेगळं वातावरण मैदानामध्ये निर्माण झालंय. आडवा बाटने सरळ खेळलेला आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर दी लॉंग ऑन, अलॉंग विथ द कार्पेट. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. ओव्हर दी लॉंग ऑन नाही खेळला होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला होता. 1 धाव आलेली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे गेलेली आहे. 8 धावसंख्या स्कोर कार्डवर. 7 मध्ये 18 ची आवश्यकता आणि विकेट्स गेलेले आहेत त्या 7. 8 धावा 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये 7 बॉलमध्ये 18 ची आवश्यकता. या बॉलवर मोठा स्ट्रोक येईल का धरणे सर? दिस इज ऑल अबाउट क्रिकेट. प्रेडिक्शन काय करूया? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अलॉंग विथ द कार्पेट, गॅप स्ट्रोक खेळलाय, पायाने अडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाचे कमालीचे एफर्ट. एखादा बॅटर प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला धावा बनवून देऊ शकत नाही. एखादा बॉलर तुम्हाला प्रत्येक मॅच मध्ये विकेट घेऊन देऊ शकत नाही, परंतु एखादा फिल्डर तुम्हाला प्रत्येक मॅच मध्ये धावा वाचवून देऊ शकतो. त्याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये आलंय. या 4 धावा 3 धावा वाचवल्यात ना, याच खऱ्या तर टर्निंग पॉइंट ठरू शकतात. जाऊयात शेवटच्या षटकामध्ये. 6 बॉल्स मध्ये 17 धावसंख्येची आवश्यकता. कभी कभी मेरे दिल में ऐसा ख्याल आता है की अशा मॅचेस का व्हाव्यात, आणि झाल्या तर त्या फार बऱ्या असतात. तुम्हाला शिकवण सुद्धा तितकीच चांगली मिळते. म्हणजे टीकेपेक्षा अनुभवाचे चटके फार आयुष्याला कलाटणी देत असतात असं आपण नेहमी म्हणतो. आणि त्याच तत्वावर आपण जाऊयात की हा सामना कुठे होता, कसा बदलला, का बदलला, आपण काय केलं, कसं घडलं, कशाचा काहीच पत्ता नाहीये. घरी जाऊन विचार करावा लागेल की 6 मध्ये आता 17 वाचवलं जातील का. मला ती मॅच ऑस्ट्रेलिया वर्सेस अफगाणिस्तान आठवते. मॅक्सवेल एकटा लढत होता. त्याला खरं तर उभं सुद्धा राहता येत नव्हतं. एका पायावर त्याने उभं राहून अफगाणिस्तान संघाला पराभूत केलं होतं आणि विश्वचषकामध्ये फायनलच्या सामन्यामध्ये भारतीय संघाला पराभूत केलं होतं. 6 मध्ये 17 आवश्यक. 6 बॉल 17 रन्स. झाल्यात धावा 9. आता 2 काढल्यात. ओके, थँक्यू सो मच. आहे लक्ष तुमचं. म्हणजे 6 गेंदे 16 रनों की जरूरत. एकच काढली ना. वेट 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 वेट. शेवटच्या चेंडूवर 2 धावा काढल्यात. सॉरी फॉर द मिस्टेक. येस, ओव्हर झाली आहे. ओव्हर झाली. येस, हीच 4थी ओव्हर मित्रा.
6 बॉल 16 रन्स. वार होतील की पलटवार होतील. फलंदाजी करणारा संघ आघात करेल की प्रति हल्ले जखमांवर मीठ चोळणारे असतील. दिशाहीन चेंडू, अतिरिक्त धावसंख्येने पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 6 बॉल 15 ची आवश्यकता. मी तर धरणे सर असं म्हणेन की लेग स्टंपवरचा बॉल होता, फलंदाजाला मारणं किंवा बॅटला लावणं फार गरजेचं होतं. मिळाले असते धावा, कारण डीप स्क्वेअर लेग पासून अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये कशाचा काहीच क्षेत्ररक्षकाचा पत्ता नव्हता. लेफ्ट आर्म वरती विकेटने गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा दिशाहीन. एक बार जो गलती करता है उसे इंसान कहते हैं, 2 बार जो गलती करता है उसे शैतान कहते हैं, और जो बार बार गलती करता है ना उसे पाकिस्तान कहते हैं. 6 चेंडू 14 धाव संख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर निकेत या वेळेला आलेला आहे. राईट हँड लेफ्ट हँड राउंड द विकेटने. पुन्हा एकदा यहां से डाले या वहां से डाले, लगातार की 3 गेंदे अतिरिक्त रनों के साथ आपने सामने. ये कठिनाई या बहुत बड़ाई है इस गेंदबाज ने असं म्हणूयात. निकेत गोलंदाज थोडासा महागडा साबित झाले. थोडासा नव्हे तर खूप जास्त महागडा साबित झालेला आहे, कारण चेंडू टाकला नाही आणि 3 धावा खर्च केलेत. आणि अशा वेळेला आहा, वन्स अगेन 4 इन अ रो. वाईड बॉल, अतिरिक्त बोनस स्वरूपाचा चौकार मिळालाय. म्हणजे दिवाळीला खरं तर बोनस मिळतो आणि नवरात्रीमध्येच मिळालाय. आता टेनिस क्रिकेटमध्ये एखाद्या बॉलरला ट्रीट कसं केलं जातं, त्याला टीच कसं केलं जातं, आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू टाक. पण या गोलंदाजाला आउटसाइड द ऑफ स्टंप कुठला आहे, लेग स्टंप कुठला आहे कदाचित माहित नसावा. यावेळचा स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. यावेळचा झेल सुटलाय आणि 2 धावा पूर्ण. होणार निश्चित होणार. मेहनत जो करतो ना त्याला नशीब सुद्धा साथ देतं. आता स्ट्राईक एंडचा फलंदाज चेतन जोपर्यंत मैदानामध्ये आहे त्याने सर्वच्या सर्व जर बॉल फेस केले ना तर फलंदाजी करणारा संघ जिंकू शकतो असं मी म्हणेन. 5 चेंडूंमध्ये 10 धाव संख्येची आवश्यकता. प्रति चेंडू 2 धाव संख्येची आवश्यकता. डीप कव्हर, डीप एक्स्ट्रा, वाईडिश लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. मोठा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. जबरदस्त झेल. ही कॅच नाहीये, ही मॅच आहे आणि चेतन या वेळेला जाईल मैदानाच्या बाहेर. इतका वेग सुद्धा होता ना भाईजान. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा प्रत्येक गोलंदाज हेच सांगतोय, 26 धावा जरी असल्या तरी आमची गोलंदाजी आम्ही चांगली करणार. शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष करणार. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करायला लावणार. 1983चा विश्वचषक 183 आवश्यक होत्या, परंतु प्रत्येक धावेसाठी वेस्ट इंडिज संघाला लढायला लागलं आणि त्याचमुळे पहिला विश्वचषक भारतीय संघाने जिंकलाय. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. आणखीन एक वाईड बॉल क्रमांक 5 या ओव्हर मधील 8 विकेट्सचं पतन झालेलं आहे आणि अर्थातच 4 बॉल मध्ये 9 धाव संख्येची आवश्यकता. कधी कधी रणनीती असते ना की वाईड बॉल टाकायचे आणि एकदाच डायरेक्ट स्टंप मध्ये टाकायचा यॉर्कर. तसंच काहीतरी होऊ शकतं. 4 मध्ये 9 ची आवश्यकता. यस, जो मैंने सोचा था वही मैदान में हो चुका है.
दांडी गोल झाले. लाकूड तोड गोलंदाजी. फलंदाज क्रमांक 9 बाद. करणं फार गरजेचं आहे. स्ट्रोक सिलेक्शन प्रत्येक बॅटरचं चुकलं आणि इतक्या चुका एका मॅच मध्ये अपेक्षित नसतात. लास्ट मॅन मैदानामध्ये आलेला आहे सुशांत. 3 बॉल 9 धावसंख्येची आवश्यकता. प्लेड ऑन झालेत. ऑल आउट. आणि कबड्डी मध्ये ऑल इन असतं पण इथे नाहीये. सामना जिंकलाय गोलंदाजी करणारा संघ अर्थातच बहिरी माता वेळवली संघ. आज या मैदानामध्ये इतिहास घडवताना पाहायला मिळाले. 24 मध्ये 26चं टार्गेट होतं परंतु काय कमाल गोलंदाजी साहस स्वप्नील, ऋग्वेद आणि निकेतने केली आणि कमालीची ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली. ही स्वप्नवय मॅच